दुसरा नियम असा आहे त्या वास्तुशास्त्राचा की त्याची जी काही लांबी आणि रुंदी पूर्वेला असलेल्या त्या वास्तूची जी काही लांबी आहे त्याला जर आपण समान 3 भागामध्ये गणलं तर आपल्याला 3 खंड बघायला मिळतात. ते पूर्व, आग्नेय, मधोमध पूर्व आणि पूर्व ईशान्य. तसंच जर आपल्या वास्तूमध्ये जर आपण उत्तरेचे समान 3, उत्तरेची जी काही लांबी असेल ती जर 30 फूट असेल उत्तरेला, तर आपण त्याचे समान 3 भाग केले तर आपल्याला 10-10 फुटाचे 3 भाग समान मिळू शकतात. त्यातला पहिला भाग येणार आहे तो उत्तर ईशान्य, मधला भाग येणार आहे तो बरोबर उत्तर आणि तिसरा भाग येणार आहे तो उत्तर वायव्य. म्हणजे आपण काय केलं की पूर्वेचे समान 3 भाग केले, उत्तरेच्या दिशेचे समान 3 भाग केले तर आपल्याला आपल्या प्रॉपर्टीचे 9 समान खंड बघायला मिळतात. आणि सगळं वास्तुशास्त्र या 9 मिळालेल्या खंडामध्ये वास्तुशास्त्र हे दडलेलं आहे किंवा वास्तुशास्त्र हे ॲक्टिव्ह झालेलं आहे.